नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि प्रचार हा शिगेला पोहोचलेला दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचं मेहकर होमटाऊन या निवडणुकीमध्ये मेहकर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर येताना दिसत आहे. त्याची चर्चा होताना दिसत आहे. नेमकं कारणही तसंच आहे. मेहकरमध्ये लढाई होत आहे शिवसेनेविरुद्ध शिवसेना. शिंदे शिवसेना यांचे माजी आमदार आपल्यासोबत आहेत, संजय रायमुलकर. त्यांना विचारू आपण की भाऊ, ही निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना होत आहे, कसा प्रतिसाद मिळतात? एकीकडे देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आम्ही या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून केलेली विकास कामं, या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणलेला निधी, मेहकर असेल, लोणार असेल, या शहरामध्ये न भूतो भविष्याचे निधी या 2.5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये आणि शहरामध्ये आणण्याचं काम केले. आणि त्या कामाच्या भरोश्यावर, आमच्या संपर्काच्या भरोश्यावर आम्ही लोकांच्या सुखदुःखात वेळोवेळी धावून जाणं, त्यानंतर लोकांच्या अडीअडचणी सोडवणं, फोन केला तर त्याच्यावरती ताबडतोब त्या कार्यकर्त्याची दखल घेणं आणि ते काम करणं, अशा प्रकारचे कामं म्हणजे परिवार समजून या ठिकाणी जनतेशी संपर्क ठेवण्याचं काम केलं आहे. आणि कामाच्या भरोश्यावर यावेळेस निश्चितच स्पष्ट बहुमत दोन्ही ठिकाणी आपल्या मेहकर आणि लोणार नगरपालिकेमध्ये आम्हाला जनता या ठिकाणी देईल, हा विश्वास 100% जनतेप्रती आहे. आणि तशी पाहिलं तर आपण बोलला की 2 शिवसेना, मी तर म्हणे या दुसऱ्या शिवसेनेचा म्हणजे मुख्य शिवसेना आमची आहे ना. आमची लढत कासमबाई गवळी काँग्रेसच्या आणि आमच्यात आहे. उभाटाचा आमच्या ह्याच्यामध्ये कुठेच नाही. त्याच्यामुळं आम्ही केलेलं कामं या भरोश्यावर पुन्हा एकदा मोठ्या फरकानं आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार लोणार मेहकरचे निवडून येतील आणि स्पष्ट बहुमत दोन्ही नगरपालिकेमध्ये आम्हाला या ठिकाणी मिळेल. शिवसेना म्हणतात तुम्ही किती उभाटाची आमच्या या याच्यामध्ये रेसमध्ये नाही आहे, पण स्थानिक आमदार आता सध्या उभाटाचा इथे निवडून आलेला आहे. त्यामुळे त्यांचा दावा आहे की आमचा नगराध्यक्ष हा इथं होणार आणि तोच निवडून येणार, असं ते दावा करताना दिसत आहेत. कसं पाहता, याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? आमदार जे काही विधानसभेची निवडणूक लढले, हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे आणि एक काँग्रेसचं एक ठरलेलं मतदान या मतदारसंघामध्ये आहे. आणि 50, 58, 60 हजार मतं अगोदरच्या काळामध्ये प्रत्येक वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं या ठिकाणी घेतलेलं आहे. मागच्या काळामध्ये काँग्रेसच या ठिकाणी लढली, त्यांनी या ठिकाणी मतं घेतली, तेवढे मतं घेतलेली आहेत. आणि ज्यानंतर हे शिवसेना उद्धव गट, बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्यावेळेस विधानसभा लढली, त्यावेळेस पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, त्यांनी उभाट्याच्या कार्यकर्त्यापेक्षा स्वतः समोर होऊन या ठिकाणी काम केलं आणि म्हणूनच त्यांना एवढं थोड्याफार मताधिक्यानं आमचा पराजय या ठिकाणी झाला, ते निवडून आले. परंतु यावेळेस आता त्यांचं विभाजन झालं, काँग्रेस वेगळी लढते, उभाटा वेगळा या ठिकाणी निवडणूक लढते. त्याच्यामुळे जी काही ताकद या ठिकाणची आहे ती काँग्रेसची असल्यामुळं आमची लढत जी काँग्रेससोबत आहे, त्याच्यामुळे उभाटाचा आमच्यावरती कुठलाही परिणाम या ठिकाणी होणार नाही. पण सध्याचे आमदार जे आहेत सिद्धार्थ खरात आणि त्यांचा जो उमेदवार आहे उभाटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार, यांचा असं दावा, असंच म्हणणं आहे त्यांचं की या मेहकर शहराचा भकासपणा जो झालेला आहे तो दूर करायचा आहे, म्हणजे हे भकास शहर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, इथे आजही पिण्याचं पाणी नागरिकांना व्यवस्थित मिळत नाही, 10, 15 दिवसांनी किंवा एखाद्या वेळेस मिळते. काय परिस्थिती, ही परिस्थिती बदलेल? एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की मेहकर नगरपालिकेचा जो जुनी नगरपालिका होती, त्याच्यामध्ये मेहकर शहराची जुनी जी काही नगरपालिकाचं क्षेत्र होतं, त्याच्यात तिप्पट क्षेत्र नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर या ठिकाणी आले. जेवढी नगरपालिका जुन्या नगरपालिकेमध्ये संख्या होती, त्याच्या 3 पट अजून ती या ठिकाणचे घरं वाढल्या, वस्त्या वाढल्या, अनेक लेआउट या ठिकाणी झालेत आणि त्याच्यामध्ये अनेक नागरिक ठिकाणी राहायला आले. पण पर्यायानं जी जुनी पाणी पुरवठा योजना होती ती 25-30 वर्षापूर्वी कोराडी धरणावरून झालेली होती आणि मागच्या काळामध्ये नगरपालिकेची दुसरी योजना मंजूर नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी यालाच एक्सटेन्शन देऊन याच पाणीपुरवठा योजनेच्या मग ज्या ज्या ठिकाणी पाण्याची मागणी आली त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली. परंतु जी जुनी असल्यामुळं त्यावेळेची तत्कालीन पाण्याचे म्हणजे ज्या ठिकाणचे सोर्स होते जे कोराडी धरणावरची किंवा जी लोकसंख्या गृहीत धरून ती पाईपलाईन झाली होती, त्यामध्ये तिप्पट वाढ झाल्यामुळं तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला. परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा
मी अजून या शहराची हद्दवाढीची संख्या लक्षात घेता आपण पेनटाकळी धरणावर 125 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि त्याचं एका वर्षाच्या म्हणजे 5-7 महिन्यापूर्वी त्याचं टेंडर झालं. ते कामाचं ज्या मुख्य शहरामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या होत्या, ज्या आता भविष्यातली लोकसंख्या गृहीत धरून आता नवी याच्याप्रमाणे पाणी पुरवठा मंजूर केली. त्याची जॅकवेल विहिरीचं काम झालंय, पाईप येऊन पडलेले आहेत. त्याच्यानंतर याचा वितरण व्यवस्थेचं काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. पाण्याच्या टाक्या पूर्णत्वास गेलेल्या आहेत आणि आता थोडं पाणी पुरवठा पाईपलाईनचं काम अर्धवट असल्यामुळं ते काम येण्यामध्ये थोडा विलंब या ठिकाणी झाला. परंतु येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये पेनटाकळी धरणावरून 100% पाण्याचा सोर्स असलेली पाणी पुरवठा योजना आपण पुन्हा एकदा या शहरासाठी मंजूर करून घेतली आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये 24 तास नळाला पाणी राहील अशा प्रकारची योजना आपण मंजूर केलेली आहे. म्हणून त्या कामामध्ये या टेक्निकल अडचणी आल्या. आता जरा ते सुशिक्षित आहेत, प्रशासनाचा बराच अनुभव त्यांना आहे, म्हणून जरा लोकांना कुठंतरी निवडणुकीवरचं काही चुकीचं सांगायचं. मागच्या वेळेस एकदा यश त्यांना त्याच्यामध्ये आलं, परंतु आता लोकांना या ठिकाणची सत्य परिस्थिती कळलेली आहे. म्हणून कुठलेही शासनाचे कामं होत असताना त्याला त्याच्या याच्यामध्ये ठरलेल्या जे काही कंडिशन असतात त्या पद्धतीनं टेंडर, प्रशासकीय मान्यता, नंतर टेंडर प्रोसेस झाल्यानंतर परत त्याला ओव्हर क्वार्टर, अशा 2-3 महिन्याचा अवधी त्याच्यामध्ये जातोय आणि त्याच्यामुळं कामामध्ये शासकीय काम करण्यामध्ये त्याला दिरंगाई किंवा त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणी उशीर होऊ शकतो. म्हणून तशा पद्धतीने झालेले एकाच वेळेस न भूतो न भविष्यती कामं शहरामध्ये मंजूर झाले, म्हणून कामं करण्यामध्ये तशा अडचणी आल्या. या शहराची तुम्ही जर माहिती घेतली तर मागच्या काळामध्ये ज्या वेळेस मी निधी आणत गेलो त्यावेळेस अशी परिस्थिती या शहराची होती की जी आम्हाला वेळेवरती खडी, त्या क्रेशरचे प्लांटची जी खडी लागते ती खडी भेटत नव्हती, चोरी भेटत नव्हती, रेतीचाही प्रॉब्लेम होता, नदीपात्रामध्ये पाणी होतं. अशा ह्याही अडचणी आल्या, मटेरियलच्या अडचणी आल्या. त्याच्यामुळे त्या कामाला थोडा उशीर झाला. मग भ्रष्टाचाराबद्दल बोलतात, मग चौकशी करा ना, चौकशी लावा, जनतेला समोर येऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी. आता कुठलंही काम होत असताना जर ते विलंब झाला म्हणजे त्या भ्रष्टाचार झाला असं होत नाही. त्या कामावर तर मग निधी किती आला, किती खर्च झाला, काम केवढ्याचं झालं, त्याच्या एस्टिमेट प्रमाणे अधिकचे पैसे दिले का. भ्रष्टाचार जर 1 कोटीचं काम केलं असेल तर आता 1 कोटीचा भ्रष्टाचार झाला, ते कामाची सत्य परिस्थिती पाहिली पाहिजे ना. म्हणून अशा आरोप करत असताना दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना बाकीचे आपल्याकडे असल्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याची सत्यता जाणून लोकांना तशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. परंतु केवळ बोल बच्चन सारखा कार्यक्रम त्यांचा या ठिकाणी सुरू आहे. परंतु आता जनतेच्याही लक्षात आलंय, आता बरेच आम्हाला कार्यकर्ते येऊन भेटतात, झाली आमची चूक झाली. आता भविष्यात ती सुधारण्याची संधी नगरपालिकेच्या निवडणुकीनं आमच्या समोर आलेली आहे. आम्ही यावेळेस निश्चित त्याची जागा त्यांना दाखवणार. मेकर नगरपालिकेवरती म्हणजे काँग्रेसचा किंवा उभाटाचा किंवा शिंदे सेनेचा कोणाचा झेंडा फडकेल असं वाटतं तुम्हाला? मेकर नगरपालिकेवरती माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देशाचे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, आम्ही या दोघांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादानं दोन्ही नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे आणि शिंदे साहेबांचे आणि प्रतापराव जाधव साहेब यांचे नगराध्यक्ष दोन्ही ठिकाणी बसणार आहेत. तर हे आपल्यासोबत माजी आमदार शिंदे सेनेचे संजय रायमुलकर यांनी स्पष्ट केलं आहे की मेकर आणि लोणार या नगरपालिकेवरती शिंदे सेनेचा झेंडा फडकेल असा त्यांनी दावा केला आहे. कॅमेरामॅन सुनील मरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, मेकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.